ಅಸ್ಸಲಾಂ ವಲೈಕುಂ, ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ವಿಜಯಪುರದ ಎಲ್ಲ ಯೂನಿಯನ್ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಆಟೋ ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಮಾಲೀಕರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಳೆ ನಾಳೆ 4/4/2026 ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಹತ್ರ ನಾವು DC ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಈ LPG ಗ್ಯಾಸ್ ಸಲುವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದ ಕಾರಣ ನಾವು ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಆಟೋ ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಮಾಲಕರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದ್ರೆ, ತಾವು ಎಲ್ಲಾ ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಮಾಲಕರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಒಳಗೆ 10 ಗಂಟೆಗೆ ಇರಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕ ಮಾಲಕ ಸಂಘ ವತಿಯಿಂದನೂ ನಾನು ಎಲ್ಲಾ ವಿಜಯಪುರ ಯೂನಿಯನ್ ಒಳಗೂ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಸ್ಕೋತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ತಾವು ಎಲ್ಲಾ ಬಂದು ನಮ್ ಜೊತೆ ಕೈ ಕೂಡಿಸ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. उत्तर कर्नाटक ऑटो रिक्शा चालक मालक संघ जिला अध्यक्ष नूर अहमद इनामदार. अस्सलाम वालेकुम, जय भीम. बचपन में हमें स्कूल में सुने थे कि एक लकड़ी को कौन भी तोड़ सकता, अगर 6 से 7 लकड़ियां अगर जुड़ाए तो नहीं तोड़ सकते. तो आप देख सकते हैं हमारे साथ है बीजापुर डिस्ट्रिक्ट के ये ऑटो रिक्शा यूनियन के लोग जो है यहाँ पर मौजूद है. वजह क्या है बोले तो बीजापुर डिस्ट्रिक्ट में जो ऑटो रिक्शा वाले ड्राइवर परेशान है गैस नहीं मिलने की वजह से, ये सारी परेशानी जो है सरकार तक पहुंचाने का काम हम यूनियन के तरफ से शनिवार के दिन सुबह में 10 बजे किया जा रहा है. और आपके माध्यम से हमें सभी बीजापुर डिस्ट्रिक्ट के ऑटो रिक्शा वालों को एक मनवी करना चाहते हैं कि शनिवार के दिन 4 तारीख को सुबह में 10 बजे सभी ऑटो रिक्शा वाले अंबेडकर सर्कल में अगर जमा होंगे तो हम सारे यूनियन की तरफ से, जैसा कि उत्तर कर्नाटक यूनियन से, मैं अखिल भारतीय जमजम एसोसिएशन से हूँ, हमारे शफीक भाई भी एक यूनियन से, यहाँ पर सभी बीजापुर डिस्ट्रिक्ट के यूनियन के लीडर्स जो है आपकी मदद करने के लिए आगे आ रहे हैं. और आपका भी फर्ज बनता है कि आप सारी जिम्मेदारियों को दूर रखकर शनिवार के दिन सुबह में 10 बजे मेहरबानी करके अगर आप अंबेडकर सर्कल को पहुंचेंगे तो हम बीजापुर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन DC साहब के जरिए से राज्य सरकार और केंद्र सरकार को ये सवाल कर सकते हैं कि LPG और CNG गैस की रेट जो है इतने बढ़ने का कारण क्या है. एक गरीब आदमी जो है रोजाना जिंदगी कैसा बसर करना, ये आप सभी लोगों से हमारी रिक्वेस्ट है, सभी ऑटो रिक्शा वालों के सभी ऑटो रिक्शा वालों की भलाई के लिए सभी यूनियन लीडर जो है गौर फिक्र कर रहे हैं. और एक बार मैं आप सभी ऑटो रिक्शा वालों को एक रिक्वेस्ट करता हूं कि शनिवार के दिन सुबह में 10 बजे अंबेडकर सर्कल में ज्यादा से ज्यादा तादाद में जमा होकर मैं अखिल भारतीय जमजम एसोसिएशन वाहन चालक ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕ ರಾಜ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಯೂಸುಫ್ ಜಮಾಲ್. अस्सलाम वालेकुम. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಬಾಂಧವರು ಕೂಡಿ ಈ ಒಂದು ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದು, ನಾನು ವಿಜಯಪುರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಸೊಸೈಟಿಯ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಇವತ್ತು ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಯೂನಿಯನ್ ಎಲ್ಲ ಸಂಘಗಳ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಅದೇನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಒಂದು ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡದು ಏನು ವಾರ ಆಗುತ್ತಿದೆ ಇರಾನ್ ಮತ್ತು ಇಸ್ರಾಯೇಲ್ದು, ಆ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಇವತ್ತಿನ ಭಾರತೀಯ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಮಾಲೀಕರು ಏನದ ಬಹಳ ಪರೇಶಾನದಿಂದ ಅವರು ಜೀವನ ಸಾಧಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ LPG ಆಟೋ ರಿಕ್ಷಾಗಳಿಗೆ ಪಂಪ್ ಹಾಗೂ LPG ಯಾವುದೇ ತರಹದ ಅವರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಅಥವಾ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ತರಹದ ಒಂದು ನೀಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಏನದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಶನಿವಾರ ದಿವಸ ಅಂದ್ರೆ 4ನೇ ತಾರೀಕು ಏಪ್ರಿಲ್ 10 ಗಂಟೆಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೂಡಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ಒಂದು ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲಾ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಮಾಲೀಕರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಯೂನಿಯನ್ದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಗವಾಗಿದ್ದು, ನಾನು
मोहम्मद शफी, विजयपुर डेवलपमेंट सोसाइटी प्रेसिडेंट। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। बीजापुर में जितने भी यूनियन है, ऑटो चालक रहा, मालक रहा, जितने भी बीजापुर के अंदर यूनियन है, सबको हमारे को एलपीजी का परेशानी हो रही है। इसलिए हमारे उत्तर कर्नाटक ऑटो रिक्शा चालक रहा, मालक रहा संघ विजयपुर ऑटो यूनियन की तरफ से शनिवार के दिन सुबह में 10 बजे अंबेडकर सर्कल को सभी ऑटो वालों से और सभी मालकों से हम गुजारिश करते हैं कि अंबेडकर सर्कल में आकर सभी जने जमा होना, ताकि राज्य सरकार को और केंद्र सरकार को वहां पर जो डीसी साहब को और मेमोरेंडम दिया जाएगा। इसलिए मैं बोलना चाहता हूं कि पूरे हमारे बीजापुर के ऑटो वाले जितने भी हैं, सब जने आकर अंबेडकर सर्कल में जमा होना। अपने अपने गाड़ी लेके आओ या छोड़ के आओ, हमारे को कुछ मतलब नहीं, पूरे आकर जमा होना। यहाँ तक कि हमारे ऑटो वाले भाइयों को इतनी तकलीफ हो रही है, 4 से 5 हजार लोग आने की कोशिश में है, कर रहे हैं हम लोग। इसलिए मैं ये बोलना चाहता हूँ, क्योंकि ऑटो वाले बोले तो हर एक ऑटो वाले को प्रॉब्लम है, सभी ऑटो वाले अंबेडकर सर्कल में आकर जमा होना। क्यों बोले तो एक 3 व्हीलर का एक प्रॉब्लम है। 3 व्हीलर बोले तो आज बैटरी होने दे या चार्जिंग होने दे, कोई भी होने दे, 3 व्हीलर बोले तो 3 व्हीलर सबकी हमारी है। इसलिए मैं बोलना चाहता हूँ, आकर अंबेडकर सर्कल में सुबह 10 बजे किसी भी हालत में आके पहुंचना। नाम बोलो। उत्तर कर्नाटक ऑटो रिक्शा चालक मालक संघ विजयपुर नबीलाल नडगुंदी ऑटो यूनियन उपाध्यक्ष। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಮೇನ್ ಏನ್ ಹೇಳುದಂದ್ರೆ, ಈಗ ಗ್ಯಾಸ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಈಗ ಹೋದ್ಸಲ ನಾವು ಪಂಪದಲ್ಲೇ ನೋಡಿವು, ಎಲ್ಲಾರ ಆಟೋ ಅವರು ಗ್ಯಾಸ್ ಇಲ್ದಾರ್ಗೆ ಯೂನಿಯನ್ ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಏನ್ ಬಿಡ್ತಾರ ಅಂತದು ಏನ್ ಮಾತಾಡಕತ್ತಿದ್ವು। ನಾವ್ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಾಕತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಆದ್ರೂ ಈಗ ನಾವು ಶನಿವಾರ 10 ಗಂಟೆಗೆ ಒಂದು ಮೆಮೊರೆಂಡಮ್ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಅಥವಾ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡಾಕತ್ತೀವಿ। ಎಲ್ಲಾರು ತಾವು ತಮ್ದು ಎಲ್ಲ ಇದನ್ನ ಮಾಡಿ ಬರ್ಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಬರೀ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ಯೂನಿಯನ್ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರತ್ತ, ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ಈಗ 7,000 ಆಟೋ ಮನಿ ಮುಂದೆ ನಿಂತಿದೆ ಗ್ಯಾಸ್ ಇಲ್ದಲ್ರಿ। ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ತ್ರಾಸ ಆಗ್ಲಾಗತ್ತಿದೆ, 15 ದಿವಸ ಆತು ನಿಮ್ದೆಲ್ಲಾ ಮನಿದಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಈಗೆಲ್ಲಾ ನೀವು ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಕೂತೀರಿ ಮನ್ಯಾಗ। ಈಗ ನೀವು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು ಏನ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಯೂನಿಯನ್ ಅವ್ರ ಕೆಲ್ಸ ಅಂತ। ನಾವ್ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಾಕತ್ತು ಎಲ್ಲಾರು ಗೊತ್ತಿದೆ। ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರ ಕಡೆ ಬರ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಕೂತು ಎಲ್ಲಾ ಕೂತ್ ಮಾತಾಡೋನು, ಡಿಸಿ ಸಾಹೇಬ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ ನೋಡಿ ಅದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋನು। ನಾನು ಮುಸ್ತಾಕ್ ಅಹಮದ್ ಪಟೇಲ್, उत्तर कर्नाटक ऑटो रिक्शा यूनियन सेक्रेटरी। लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए YouTube एक्सप्रेस को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को भी क्लिक कीजिए। साथ ही साथ लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलिए।